नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे भूमी आता खूपच जास्त रडत असते. कारण आकाश तिच्यावरती ज्या पद्धतीने ओरडलेला असतो, त्यामुळे ती दुःखी झालेली असते. तर इथे रागिनी म्हणालेली असते आकाशसमोर, "माझ्या गोळ्या मागवलेल्या नाही आहेत का?" तेव्हा इथे रागिनी म्हणते, "नाही, राहू दे." तेव्हा आकाश म्हणतो, की "मला माहिती आहे भूमी, तू दुपारचा राग अजूनही विसरलेली नाही आहेस. पण म्हणून आईच्या जीवावरती बेतेल असं तरी प्लीज काही करू नकोस." तेव्हा इथे आता भूमी सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते, की मेडिकलवाल्याला फोन मी नाही तर पौर्णिमाने केला होता आणि हे सगळं मुद्दामून केलं जातं आहे तुझ्यामधलं आणि माझ्यामधलं मिसअंडरस्टँडिंग वाढावं म्हणून. तेव्हा आकाश म्हणत असतो, की "भूमी, कुणी असं का करेल? आपल्या दोघांमधलं मिसअंडरस्टँडिंग वाढवून या लोकांना काय मिळणार आहे?" तेव्हा इथे भूमी म्हणते, की "आकाश, मी न केलेल्या चुकांचं खापर तू माझ्यावरती फोडतोस आणि आत्या किती त्रास देतात हे तुला दिसत नाही का?" तेव्हा इथे आकाश भूमीवरती खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो, की "भूमी, आईच्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. मी ते अजिबात सहन करणार नाही." हे सगळं आता भूमीला आठवत असतं, जे तिच्याबरोबर चुकीचं घडलेलं असतं. तेव्हा भूमी जाते, कपाटामधून आपली बॅग घेते आणि लगेचच त्याच्यामध्ये सगळ्या साड्या भरायला लावते. सगळे कपडे आपल्या आता बॅगमध्ये भरते आणि पूर्णपणे बॅग आता रेडी करून ठेवते. ती म्हणते, की "या घरामध्ये मी अजिबात आता राहणार नाही आहे, ज्या घरामध्ये माझा आकाश माझ्यावरती खूप जास्त ओरडलेला आहे. त्याने माझा इन्सल्ट केलेला आहे. आकाश माझ्याबरोबर असा वागू शकतो या गोष्टीचा मी विचारच केला नव्हता." तेव्हा इथे भूमी आता जाण्यासाठी रेडी झालेली असते. प्रशांतचा फोन येतो. तेव्हा इथे भूमी फोन उचलते. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो, "ताई, काय झाले तिकडे? हे बघ, जे काही घडलंय ना ते सगळं मला मनूने फोन करून सांगितले. हे बघ, तू उगाच मनामध्ये आहे ना राग घालून घेऊ नकोस. पण हे असं कसं काय घडलं? आकाश जीजू तुझ्यावरती असे का ओरडतायत?" तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, "प्रशांत, ते मला कळत नाही आहे. पण आता बास झालं. आता मी इथे राहणार नाही आहे. मी येते तिकडे." तेव्हा प्रशांत म्हणतो, "भूमिताई, अगं रागाच्या भरामध्ये कुठलाही निर्णय घेऊ नकोस." तेव्हा भूमी म्हणते, "का निर्णय घेऊ नको? आकाश माझ्यावरती सगळ्यांसमोर कसा ओरडला. तो माझ्याबरोबर ज्या पद्धतीने बोललाय ना आकाश, हे मी कधीच विसरणार नाही आहे. मला ते सहनच होत नाही आहे आणि आकाशला माझी गरज नाही आहे. त्याला फक्त त्याची आई महत्त्वाची आहे आणि तो फक्त तिचा ऐकतो आणि तिचा विचार करतो. माझा विचार करत नाही तो. काय चुकीचं, काय बरोबर हा साधा विचार करत नाही तो. त्याला जे काही समोर दिसतो त्याच्यावरून तो लगेचच इथे जजमेंटल होतो आणि मला नाही नाही ते बोलतो. माझ्याबरोबर ज्या भाषेत आकेश बोललाय ना, तुला ते माहितीसुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे आता मी या घरामध्ये राहणार नाही. आता मी आपल्या घरी येते." असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, "ताई, तुला माहिती आहे ना आकाश जीजू किती साधे आहेत ते. ती रागिनी आत्या त्यांना मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करते. तू जर तिथे नसशील ना तर आकाश जीजूंची हालत खूपच जास्त वाईट होईल. तू प्लीज येऊ नकोस." तरीसुद्धा भूमी म्हणते, "मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे. मी आत्ताच्या आता घरी येते." तेव्हा बॅग वगैरे घेऊन भूमी आता तिच्या घरी जात असते. तेवढ्यातच इथे रागिनी आता आकाशला म्हणत असते, की "आकाश, अरे तू भूमीवरती किती ओरडलास. भूमी तुझी बायको आहे. मला माहिती आहे कधी-कधी तिच्याकडून चुका होतात. म्हणून तू सगळ्यांसमोर तिला असं ओरडशील का? तिला किती वाईट वाटलं असेल. हे बघ, तू भूमीबरोबर जे काही वागलं ना, मला ते आवडलेलं नाही आहे. भूमी चांगली मुलगी आहे आणि ती मला मुलीसारखी आहे." तेव्हा इथे तिच्या डोळ्यात पाणी मी नाही बघू शकत. तेव्हा आकाश म्हणतो, की "आई, तूच मला सांग, भूमी तुझ्याबरोबर कशी बोलत होती? मग तिने तुझ्याशी नीट बोलायला पाहिजे ना. ती उद्धटपणे बोलली तुझ्याशी. मला ते नाही सहन झालं म्हणून मी तिच्यावरती ओरडलो." तेव्हा इथे रागिनी म्हणते, "अरे ते सगळं खरं असलं म्हणून काय कोणी बायकोवरती एवढं जोरात ओरडतं का? हे बघ, तू तिला सॉरी म्हणा, तिची माफी माग. उगाच तिच्या मनामध्ये माझ्याबद्दलसुद्धा राग राहायला नको, की तू माझ्यासाठी तिच्यावरती ओरडलास." तेव्हा इथे आकाश म्हणतो, "सॉरी आई, यापुढे असं होणार नाही. पण आता मला तुझ्याबरोबर कामाबद्दल बोलायचं आहे. कामाचं बोलूया का?" तेव्हा रागिनी म्हणते, "हा, बोल ना, काय बोलायचं आहे?" तेव्हा आकाश म्हणतो, की "आपल्याला यावर्षीसुद्धा सरकारी शाळांचं आता आपल्याला ऑर्डर आलेली आहे. आपण त्यांच्या शाळेतील मुलांना युनिफॉर्म तयार करून द्यायचे आहेत. त्याच्यामुळे रॉ मटेरियल, बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत." तेव्हा रागिनी म्हणते, "अरे ते झालं आहे सगळं. रॉ मटेरियल, त्याचबरोबर रेट वगैरे सगळं काही मी डन केलेलं आहे.
तुला हवं तर बघ ना. अरे अभि ती फाईल दे रे. माझ्याकडे वेळ होता तेव्हा मी सगळं काही बोलणं केले त्या लोकांशी. तू नको काळजी करू, तू बघ ना त्या फाईलमध्ये. तेव्हा आकाश म्हणतो, आई तू सगळं केलं आहेस ना, मग तू बोलशील ते रॉ मटेरियल, तू बोलशील ते रेट्स, माझी काही हरकत नाही आहे. बरं तू संध्याकाळच्या गोळ्या घेतल्यास का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, नाही नाही घेतल्यात. त्या बघ मी तिथे आणून ठेवल्यात ना. तेव्हा इथे आकाश जातो, स्वतःच्या हाताने तिला आता गोळ्या औषधं देतो. तेव्हा इथे रागिनी आणि अभि एकमेकांकडे बघून हसत असतात, कारण ते दोघंजणं मिळून आकाशला फसवण्याचं काम करत असतात. आणि ते बघून इथे भूमीला वाईट वाटत असतं. भूमीला आठवतं की इथे जेव्हा रागिनी त्याला भरवत असते तेव्हा खाड्यामध्ये त्याला वेडं होण्याची औषधं मिक्स करून त्याला भरवत असते. हे सगळं आता रागिनीला इथे आठवतं आणि तिला रघु काका जे काही बोललेले असतात ते सुद्धा आठवतं. रघु काका म्हणतात की मालकीनबाई, आकाशबाबांच्या बाबतीत इथे रागिनी मॅडम चुकलेल्या आहेतच, अजूनही चुकीचं वागतात, पण खूप वाईट वागल्यात त्या आकाशबाबांच्या आईवडिलांबरोबर. म्हणजे जेव्हा आकाशबाबा आणि त्यांचे आईवडील देवदर्शनासाठी जात होते तेव्हा त्यांच्या गाडीचे ब्रेक हे रागिनी मॅडमने फेल केले होते अशी दाट शक्यता आहे. त्यांनीच मिळून त्या तिघांना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण आकाशबाबा वाचले आणि त्यांचे आईवडील मात्र गेले. हे सगळं भूमीला आठवतं. ती म्हणते, मी जर घर सोडून गेले तर हे लोक आकाशची अवस्था पूर्वीसारखी करतील, मला आकाशसाठी इथे राहावंच लागेल. तेव्हा भूमी पुन्हा आपल्या रूममध्ये येते. तिला आठवतं इथे आकाश म्हणत असतो की आपल्याला इथे आता रेट्स, रॉ मटेरियल सगळं काही ठरवायचं आहे. तेव्हा रागिनी ऑलरेडी सगळं ठरवून मोकळी झालेली असते आणि आकाशसुद्धा तिच्या निर्णयावरती डोळे बंद करून, डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. हे भूमीला अजिबातच आवडत नसतं. तेव्हा इथे तिला आकाशचा खूप जास्त राग येत असतो. तर इथे सकाळी उठून आता आकाश खाली येतो. तयार होऊन तो आता इथे देवी आईचा आशीर्वाद घेतो. तेव्हा आजी विचारत असतात, आकाश भूमीजवळ बोललास, तिची माफी मागितलीस का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही आजी, मी सकाळी उठलो तेव्हा भूमी रूममध्ये नव्हती, तेव्हा मी आता तिची माफी मागणार आहे. कुठे आहे ती? तिलाच बघायला आलो आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अरे किचनमध्ये आहे ना, फ्रीज बनवायला एक माणूस आला आहे, त्याच्याबरोबर भूमी आहे आतमध्ये, जा तू तिथे जा आणि तिच्याबरोबर बोल, तिची माफी माग. हे बघा, तुमच्या दोघांमध्ये जे काही आहे ना ते लवकरात लवकर संपवा बाबा, आणि एकमेकांची काळजी जसं करायचा, प्रेम जसं करत होता तसं करा. आई योगेश्वरी, माझ्या मुलांमधील हे जे काही वाद भांडण आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि दोघांना आनंदाने एकत्र राहू दे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आजी मी आलो, मी भूमीची माफी मागून येतोय. तेव्हा रागिनी तिथे आलेली असते आणि रागिनीला काही करून आकाशने भूमीची माफी मागायला नको, उलट त्यांच्यामध्ये अजून अंतर पडायला पाहिजे अशी तिची इच्छा असते. तेव्हा इथे आकाश किचनमध्ये भूमीची माफी मागायला जाणार तेवढ्यातच तिथे रागिनी उभी राहते आणि म्हणते, आकाश अरे काल आपण जे बोलत होतो ना रॉ मटेरियल रेट्स, मला असं वाटतं की आपण हा रॉ मटेरियल मागवला पाहिजे. आणि आता आकाशला बोलण्यामध्ये मुद्दामून इथे ती गुंतवून ठेवते आणि म्हणते, कामाचं आधी बोलायचं, बाकीच्या गोष्टी या होतच राहतात. तर इथे आता फ्रीज वगैरे बनवलेली असते. तेव्हा दादा म्हणत असतात की मॅडम सगळी फ्रीज आता तुमची व्यवस्थित तयार केली, तुम्ही सगळं सामान आतमध्ये ठेवू शकता. तेव्हा भूमी म्हणते, थँक्यू हां. तेव्हा इथे आता त्या माणसाला हात धुवायचा असतो. भूमी म्हणते, जा ना तुम्ही हात धुवून घ्या. तेव्हा तो हात धुवायला जाणार, तिथे विनेगरची बाटली असते, तिला तो धक्का मारतो, सगळं विनेगर खाली सांडतं आणि अर्ध त्या बाटलीमध्ये असतं. तेव्हा इथे लगेच तो माणूस एका दुसऱ्या बाटलीमध्ये विनेगर ओतायला जात असतो, एक बाटली रिकामी करतो. भूमी म्हणते, काय करताय तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो, हे विनेगर आहे ना अर्ध बाटली, ते याच्यामध्ये ओतून ठेवतो ना, ते काचेच्या बाटलीमध्ये कशाला ठेवायचं? तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, मी ते टाकून देते, कारण त्याच्यामध्ये काचा गेल्या असतील ना म्हणून. तेव्हा इथे तो माणूस आता मुद्दामून इथे हात धुण्याचं नाटक करतो. तेव्हा भूमी म्हणत असते, तुम्ही राहू द्या ना, तुम्ही फक्त हात धुवा आणि आता बाहेर जा, बाकीचं सगळं मी आवरते. तेव्हा इथे तो माणूस हात धुवायला जातो आणि इथे भूमीकडे त्याचं लक्ष असतं. तेवढ्यातच भूमी आता सामान फ्रीजमध्ये ठेवत असताना तिला फोन येतो. फोन आल्यानंतर आता नेटवर्क नसल्यामुळे ती थोडी किचनपासून बाजूला होते आणि हॅलो हॅलो करत बोलत असते. ती म्हणते, कोण आहे? आवाजच येत नाही आहे, इथे नेटवर्क नाही आहे का? तिचं असं बोलणं
एकटीशी चालू असतं तेवढ्यातच तिथे तो माणूस आता येतो आणि एक बाटली रिकामी करून त्याने हातामध्ये घेतलेली असते आणि विनेगरची अर्धी बाटली तो आता त्या रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटलीमध्ये ओतून ठेवतो. भूमीचं मागे लक्ष नसतं की तो माणूस नक्की आता काय करतोय, त्याचा हेतू काय आहे. भूमी आता फोनवरती बोलत असताना तेवढ्यातच तो माणूस आता बाटलीमध्ये दुसरं पाणी वगैरे भरून ठेवतो आणि तो म्हणतो की हे बघा मॅडम, काम तर झालेलं आहे. आणि तो इथे पौर्णिमेला आता थम्सअप करतो, कारण हे कारस्थान रागिनी आणि पौर्णिमा या दोघींनी मिळून केलेलं असतं. तो माणूस आता रागिनीच्या सांगण्यावरून तिथे आलेला असतो. त्यामुळे इथे आता तो माणूस म्हणतो की मॅडम ही घ्या, तुमची विनेगरची बाटली घ्या, मी आता जातो. तेव्हा त्याच्यामध्ये पाणी भरून इथे आता भूमीने ठेवलेलं असतं. त्यानंतरला विनेगरची बाटली ती बाजूला ठेवते आणि इथे जे जे काही तिने सामान बाहेर काढून ठेवलेलं असतं ते सगळं आता ते फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून ठेवत असते. फ्रीजमध्ये बाटल्या वगैरे लावत असताना भूमीच्या हाताला ती ग्रे कलरची बाटली लागते, ज्याच्यामध्ये त्या माणसाने विनेगर ओतून ठेवलेला असतो आणि ती बाटली खोलून प्यायला जाणार तेवढ्यातच तिथे पुन्हा आता पौर्णिमा एक चाल खेळते. लगेच तो सिम कार्ड ती बदलते, ज्याच्यावरून तिनेच इथे भूमीला फोन केलेला असतो किचनपासून डिस्ट्रॅक्ट व्हायला. आणि इथे आता पौर्णिमा लगेच आता फोन करते एका दुसऱ्या व्यक्तीला आणि म्हणते की आता तुझ्या कामाला सुरुवात होणार आहे. तेव्हा इथे भूमी आता त्या बाटलीमधलं पाणी ती बघत असते, कारण तिला थोडा संशय आलेला असतो आणि ती बाटली हातामध्ये धरून प्यायला जाणार तेवढ्यातच तिथे आता तिला दुसरा एक फोन येतो. भूमी म्हणते हा बोला ना. तेव्हा वॉचमन काका म्हणत असतात की मॅडम लवकर या, मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तोंडाला स्कार्फ गुंडलून एक बाई तुम्हाला भेटायला येते, ती बाई आता पुन्हा इथून निघून गेली, मागच्या बाजूने तुम्ही या. तेव्हा भूमी मागे जाते आणि म्हणत असते कुठे गेली ती बाई. तेव्हा वॉचमन काकांनी फोन करून भूमीला मुद्दामून बाहेर बोलावून घेतलेलं असतं आणि किचन आता रिकामा झालेला असतो, कारण जेणेकरून भूमी किचनमधून बाहेर जावी असा तिचा हिशेब असतो. पौर्णिमाने हे सगळं मुद्दामाने केलेलं असतं. तेव्हा इथे रागिनी आता बोलत असताना मुद्दाम खोकळा येण्याचं नाटक करते, कारण तिला आता किचनमध्ये पाणी प्यायला जायचं असतं. तेव्हा इथे रागिनी म्हणते अचानक मला खोकळा का आला, ठसका गेला वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो आई थांब, मी तुझ्यासाठी पाणी आणतो. तेव्हा रागिनी म्हणते अरे तू कशाला जातो आहेस, मी येते ना पाणी पिऊन, सगळी कामं काय माझी तूच करणार आहेस का. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आई चल मग किचनमध्ये, मी सुद्धा येतो, कारण मलासुद्धा भूमीची माफी मागायची आहे, मग तुझ्यासमोरच मी भूमीबरोबर बोलेन. तेव्हा इथे रागिनी म्हणते ठीक आहे, चल बाबा आपण दोघेही सोबत तिच्याजवळ बोलूया आणि सोबत तिची माफी मागूया. तेव्हा इथे आकाश म्हणतो आई चल. तेव्हा इथे रागिनी आकाशला पाणी आणू देत नाही, कारण तिला माहिती असतं आकाश वेगळी कुठली तरी बाटली घेऊन येऊ शकतो. तेव्हा इथे आता रागिनी ही जाते त्याच्याबरोबर आणि तीच बाटली घेणार असते ज्याच्यामध्ये त्या माणसाने विनेगर ओतून ठेवलेला असतो. तेव्हा भूमी बाहेर येते आणि म्हणते काय झालं दादा, कुठे गेली ती बाई. तेव्हा तो माणूस म्हणतो ती बाई आहे ना या बाजूने गेली, नेहमी चेहऱ्याला स्कार्फ बांधते आणि इथे आजूबाजूला ती फिरकत असते, या वेळेलासुद्धा आली होती, जसं मला बघितलं मी तुम्हाला बोलवायला येतोय ती लगेचच तिथून निघून गेली. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते कोण असेल ती बाई, चेहऱ्याला स्कार्फ बांधून मला भेटायला येत असेल, कशासाठी येते, काय काम आहे, काही कळायला मार्ग नाही आहे. तेव्हा इथे पौर्णिमा त्यालासुद्धा आता थम्सअप दाखवते, कारण पौर्णिमाने आता फोन करून त्यांना बाहेर बोलवलेलं असतं. पौर्णिमा म्हणते भूमी हे सगळं आईंचं कारस्थान आहे, आईनीच यांना योग्य वेळेवरती बाहेर यायला सांगितलं होतं आणि आता किचनमध्ये सुद्धा आई गेल्या असतील, तुला किचनपासून डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आम्ही हा केलेला प्लॅन होता. तेव्हा इथे आता रागिनी पाण्याच्या ऐवजी मुद्दामून विनेगरचा एक घोट पिते आणि म्हणते अरे रे याच्यामध्ये काय आहे, माझा घसा जळला पूर्ण. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो आई काय झालं, सांग ना काय झालं. तेव्हा रागिनी म्हणते अरे काय माहिती पाण्याच्या ऐवजी याच्यामध्ये काय मिक्स आहे. तेव्हा आकाश वास घेतो आणि म्हणतो अगं आई हे विनेगर आहे, या बाटलीमध्ये विनेगर कुणी बरं ओतून ठेवलं असेल, कोण होतं किचनमध्ये. आणि तो दुसरी पाण्याची बाटली तिला प्यायला देतो. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते अरे कोण होतं किचनमध्ये, पौर्णिमा तर काय बाहेरच आहे, ती तिच्या रूममध्ये आहे आणि मानसी तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली सकाळीच आणि आता किचनमध्ये भूमी होती फक्त, भूमी असं का करेल. तेव्हा आकाश म्हणतो हे सगळं भूमीनेच केलं असेल का.
तेव्हा रागिनी म्हणते, नाही रे, भूमी असं का करेल? त्या पाण्याच्या बाटलीमध्ये व्हिनेगर कशासाठी ओतून ठेवेल? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही आई, भूमीचं वागणं ना दिवसेंदिवस खूपच जास्त विचित्र होत चाललं आहे. मला ते अजिबात पटत नाही आहे. अगं, तुझ्या जीवावरती बेतलं तर व्हिनेगरने वाईट अवस्था होते, तुला माहिती आहे ना. मी आता तिला सोडणार नाही आहे, तिला जा विचारणारच. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी म्हणते, आकाश काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, पाण्याच्या बाटलीमध्ये व्हिनेगर कुणी ओतून ठेवलं होतं. आईला वाटलं ते पाणी आहे आणि ती त्यातलं एक घोट प्यायली. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, मी काय नाही केले. अरे, व्हिनेगरने घसा जळतो, आतमध्ये आपल्या आतड्या जळतात, हे सगळं मला माहिती आहे. मग मी तरीसुद्धा हे मुद्दामून का करेन? तेव्हा आकाश म्हणतो, ते मला माहिती नाही आहे, पण तुझ्या वागण्यामध्ये खूपच जास्त बदल आलेला आहे. तुझ्यामुळे जर आईच्या जीवावरती बेतलं ना भूमी, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. मी आत्ताच तुला सांगतोय आणि आता मी ठरवलं आहे, मी तुझ्याशी कधी बोलणारसुद्धा नाही, असं आकाश म्हणतो.